औरंगजेबाच्या कबरीवरून एकनाथ शिंदे विधान परिषदेमध्ये चांगलेच आक्रमक झाले होते। दरम्यान यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, तर शिंदेंच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी देखील जोरदार पलटवार केला। बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले। आक्रमकपणा नव्हता, तो भेदरटपणा होता। भेदरटपणाला आक्रमकपणा नाही म्हणते। औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलंय। विरोधकांनी कबरीवरून उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून औरंगजेबाचे विचार स्वीकारल्याचा आरोप शिंदेंनी केलाय। 2019 मध्ये सत्ता मिळवली, काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय? अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते। या लोकांना अंबादास ऐका अंबादास ऐका। एवढंच नव्हे तर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीचा कट होता, असा आरोपही यावेळी एकनाथ शिंदेंनी केलाय। आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू, इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते। जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते। त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला। विधान परिषदेत एकनाथ शिंदे आक्रमक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांच्यावर निशाणा साधला। एकनाथ शिंदेंचा आक्रमकपणा नव्हे, तो भेदरटपणा असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनिल परब बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आक्रमकपणे ते आक्रमकपणा नव्हता, तो भेदरटपणा होता। भेदरटपणाला आक्रमकपणा नाही म्हणते। आज अचानकपणे ते आक्रमक झालेले दिसले अगदी। अहो त्याला आक्रमकपणा म्हणत नाही हो, त्याला भेदरटपणा म्हणतात। औरंगजेबाच्या कबरीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली जुंपली आहे। औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येते, तर कबरीला केंद्र सरकारकडूनच संरक्षण मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।